उन्हाचे हळूहळू चटके बसायला लागलेत ना. हां, खरंच उन्हाळा चालू झालाय. बरोबर ना. त्यामुळे होणारे जे घाम येतो किंवा स्मेल येते घामाची, त्यामुळं नकोसं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींवरती मी छान असं सोल्युशन घेऊन आलेली आहे. तर आजचा व्हिडिओ हा फक्त गृहिणींसाठी नसून मेन्स आणि वुमेन्स दोघांसाठी सुद्धा आहे. आपण उन्हाची दाहकता जी असते ती आपल्याला खूप जाणवते आणि त्यामुळं खूप सारा घाम येतो आणि तो घाम आल्यावरती एक प्रकारची स्मेल यायला लागते. ती स्मेल आली की आपला कॉन्फिडन्स कुठे ना कुठं कमी व्हायला लागतो. त्यामुळं तो स्मेल नकोसा वाटतो. तो स्मेल घालवण्यासाठी किंवा स्मेल नाही यावा यासाठी काही मी उपाय सांगणार आहे. तर चला मग बघूया आपण काय करायचं. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घाम तुमचा रोखून ठेवतील किंवा घामाची स्मेल जी आहे ती अजिबात येणार नाही. तर चला मग बघूया अशा वस्तू कुठं मिळतात, कशा मागवायच्या किंवा कशा वापरायच्या, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चला मग बघूया. हाय हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही छानच असाल. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तो म्हणजे उन्हाची जी दाहकता आहे आणि त्यामुळे जो येणारा दुर्गंध आहे तो कसा कमी करता येईल. चला मग बघूया. मस्त अशा खूप टिप्स घेऊन आलेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो मेन्स आणि वुमन्स दोघांसाठी सुद्धा आहे. तो खूप सुंदर आहे आणि शेवटपर्यंत बघा. तर फर्स्ट वस्तू आहे ती म्हणजे अंडरआर्म स्वेट पॅड. हो, अंडरआर्म स्वेट पॅड वापरल्यामुळं आपले खूप सारा घाम जो आहे तो शोषून घेतला जातो आणि वापरायला खूप इझी आहे. तुम्हाला हे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा ह्यासारख्या वेगवेगळ्या ऑनलाईन तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा तुम्हाला ते मेडिकल शॉपमध्ये किंवा मेकअपचं जे शॉप असतं त्यामध्ये सुद्धा ते मिळून जाईल. अंडरआर्म स्वेट पॅड्स हे काय करतात? सो अंडरआर्म स्वेट पॅड जे आहेत ते आपण तुम्हाला साईडला शो होईल इथं व्हिडिओ. आपला जो ड्रेस असतो किंवा आपला शर्ट असतो मेन्स किंवा लेडीजचा, त्यामध्ये तुम्ही आतल्या साईडला अंडरआर्म्स ते पॅड असतात ते चिकटवू शकता आणि त्यामुळे जो येणारा घाम आहे त्यामध्ये सगळा शोषला जातो. खूपदा असं होतं की व्हाईट कपडे असतात, मुलांचे शर्ट्स असतात व्हाईट, खूप छान छान शर्ट्स असतात. मग अशा वेळेला ते पिवळे डाग पडायला लागलं की विचित्र वाटतं. मग असे जर तुम्ही स्वेट पॅड्स यूज केले तर तो घाम सगळा शोषून घेतला जातो आणि त्यामुळे येणारा घाम जो आहे तो वास जो आहे घामाचा तो थांबला जातो. खूपदा महागातले शर्ट्स असतात, कुर्तीज असतात किंवा साडी असतात, म्हणजे साडीवरचे जे ब्लाऊज असतात खूप महाग आणि एक्सपेन्सिव्ह असतात आणि अशा वेळेला जर आपण हुंडामध्ये, लग्नामध्ये म्हणा किंवा बाहेर जाताना म्हणा असे एक्सपेन्सिव्ह ड्रेस घातले तर त्यामध्ये जो येणारा घाम आहे त्यामुळं जर आपल्याला इथे डाग पडायला लागले किंवा त्या ड्रेसला किंवा आपल्या जो महागातला ड्रेस किंवा साडी काही असेल त्याला घाम पडायला लागले तर खूप घाण दिसतं आणि ते खराब होऊन जातं. त्यापेक्षा आपण असे स्वेट पॅड्स आणून ते लावले तर इझिली तुम्ही वेअर करू शकता. ते आपल्या अंडरआर्म्सला नाही लावायचे. आपण जे ड्रेस घालणार आहोत, जे वेअर करणार आहोत त्याला आतून इझिली तुम्ही चिकटवू शकता आणि ते घालू शकता, जेणेकरून जो तुम्हाला येणारा घाम आहे तो शोषून घेतला जातो, अजिबात बाहेर येत नाही आणि डागसुद्धा पडणार नाहीत. सो यस, खूप सुंदर असं आहे हे आणि त्यामुळं स्मेल अजिबात बाहेर येत नाही. जो तुम्ही वरून परफ्यूम किंवा काही फ्रेग्रन्स यूज करणार आहात त्याचाच तुम्हाला वास यायला लागतो. सो यस, तुम्ही हा नक्की यूज करून बघा अंडरआर्म स्वेट पॅड्स. त्यानंतर तुम्ही यूज करू शकता ते म्हणजे रोल ऑन. कुठल्याही कंपनीचा अंडरआर्म रोल ऑन तुम्ही यूज करू शकता. त्यामुळं काय होतं, जी दुर्गंधी येणार आहे त्याला लॉक केलं जातं आणि दुर्गंधीचा वास बाहेर अजिबात येत नाही. खूपदा आपला असा गैरसमज असतो की रोल ऑन यूज केलं तर अंडरआर्म्स काळे पडतील का किंवा रॅशेस येतील का किंवा काही प्रॉब्लेम होईल का. असं अजिबात होत नाही. आपल्या अंडरआर्म्स खूप सेन्सिटिव्ह असतात आणि आपण त्यामध्ये काय काय केमिकल्स आहेत किंवा काय काय प्रोडक्ट्स आहेत हे नक्की चेक करून मग आपण मागवायचे. आणि काही रॅशेस वगैरे काही येत नसतं. थोडा आपल्या अंडरआर्म्सला काळेपणा हा नॅचरली असतो, तो तेवढाच राहतो आणि रोलॉनमुळं काय होतं तर दुर्गंधी जी येत असते ती लॉक केली जाते. त्यामुळं रोलॉन नक्की वापरा, जेणेकरून तुम्ही बाहेर जाताना एक छान स्मेल येईल. रोलॉनचे स्मेल येणारे खूप मस्त मस्त असे रोलॉन्स आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे रोलॉन्स वापरू शकता आणि मस्त असे बिंदास बाहेर जाऊ शकता उन्हामध्ये. त्यानंतर तुम्ही नेहमी आपल्याबरोबर एक ठेवायचं ते म्हणजे अंडरआर्म वेट वाईप्स. हो, अंडरआर्म वेट वाईप्स तुम्हाला खूप उपयुक्त पडतात, कारण आपल्याला बाहेर गेल्यानंतर एक प्रकारचं स्मेल आल्यामुळं किंवा घामामुळं नकोसं वाटत असतं आणि घाम आपल्याला खूपदा मानेच्या इथं किंवा कानाच्या पाठीमागं किंवा आपल्याला
काखेमध्ये खूप घाम यायला लागतो, अशा वेळेला तुम्ही जे अंडरआर्म वेट वाईप्स असतात ते पटकन वॉशरूममध्ये जाऊन 2 मिनिटात घेऊन तुम्ही क्लीन करू शकता. अर्धी अंघोळ झाल्यासारखं चक्क वाटतं, खूप फ्रेश वाटतं आणि अंडरआर्म वाईप्स जे आहेत ते तुम्ही पर्समधून किंवा तुमच्या बॅगमधून इझिली कॅरी करू शकता. अशा वेळेला हे खूप उपयुक्त ठरतात. नेहमी आपल्या पर्समध्ये उन्हाळ्यामध्ये वेट वाईप्स तुम्ही ठेवू शकता आणि घामाची दुर्गंधी किंवा घामामुळं किंवा अनफ्रेश वाटत असेल तर अशा वेळेला नक्की यूज करू शकता. त्यानंतर येणारी दुर्गंधी म्हणजे बरोबर आपल्या तोंडाचा वास. खूपदा असं होतं की आपल्या तोंडाचा वास येतोय का, किंवा आपण लसूण किंवा काही खाल्लं असेल तर आपल्याला असं जाणवतं की माझ्या तोंडाची स्मेल येत असेल का. अशा वेळेला तुम्ही माउथवॉश वापरू शकता. एक फुलपात्र किंवा एक ग्लास घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं माउथवॉश टाकायचं आणि त्याने चुळा भरायच्या, जेणेकरून तुमचे जे दात आहेत ते अगदी स्मेल छान यायला लागते, फ्रेश वाटतं आणि स्वतःला फ्रेश वाटायला लागतं. त्यामुळं वापरल्यामुळे स्वतःला एक फ्रेशपणा वाटायला लागतो आणि एक कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो बाहेर जाताना माउथवॉश एकदा तरी वापरा, जेणेकरून आपल्या तोंडाचा दुर्गंध येणार नाही किंवा स्मेल येणार नाही आणि स्वतःला खूप फ्रेश वाटेल. ह्यासाठी तुम्ही माउथवॉशचा नक्की यूज करा. कशातून दुर्गंध येतो तर अजून दुर्गंध येतो तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या केसातून थोडा वेळ झाला की घामाचा दुर्गंध यायला लागतो आणि मग प्रत्येक वेळेला आपण आठवड्यातून डोक्यावरून अंघोळ नाही करू शकत किंवा केस नाही धुवू शकत. अशा वेळेला काय करायचं, जेव्हा तुम्ही आठवड्यातून 3दा तरी किमान उन्हाळ्यामध्ये डोक्यावरून न्हा, जेणेकरून केस धुवा स्वच्छ, जेणेकरून घाम कमी येईल. आणि घाम न येण्यासाठी मस्त असा एक उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही आणखी कशातून आपला घाम डिपॉझिट होतो. यस, आपला स्काल्प. खूपदा असं होतं की घामाच्या दाहकतेमुळं आपल्या स्काल्पमध्ये जो घाम येतो तो डिपॉझिट व्हायला लागतो आणि मग दुर्गंधी यायला लागते. अशा वेळेला आपण प्रत्येक वेळेला डोकं धुवू नाही शकत किंवा आपण केस धुवू नाही शकत. अशा वेळेला काय करायचं, त्यावर एक उत्तम उपाय म्हणजे रबर स्काल्प ब्रश. हा स्काल्प ब्रश जो आहे तुम्हाला ऑनलाईन नक्की मिळून जाईल. हा काही खूप महाग नसतो आणि हे जो काम करतो तो अतिशय उत्तम काम करतो. ते म्हणजे आपण न्हातो आणि आपण न्हाताना काय होतं की आपण कुठल्याही प्रकारचा तुम्ही शॅम्पू यूज करा, आपल्याला जो सुटेबल असाच आपण शॅम्पू यूज करतो. पण प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की मी हाताने मसाज केला किंवा हाताने धुतले केस म्हणजे ते क्लीन होतात, पण नाही, आपल्या स्काल्पपर्यंत आपले फिंगर्स नाही जाऊ शकत आणि तेवढे क्लीन नाही करू शकत. त्यामुळं असा ब्रश वापरला तर अगदी इझिली तुम्हाला इकडं शो होईल व्हिडिओ, अगदी इझिली आपली जी डस्ट आहे किंवा आपल्या घामाची दुर्गंधी आहे सगळं ह्या रबरनी क्लीन होतं, छान होतं. त्यामुळं तुम्ही हे असे स्काल्प रबर ब्रश यूज करू शकता आणि मस्त असं क्लीन करू शकता. अगदी सोपे आहे हे आणि मस्त असं क्लीननेस तुम्हाला दिसेल केसांमध्ये. स्वतःला कळेल की खूप माझे केस फ्रेश वाटत आहेत किंवा क्लीन वाटत आहेत. स्काल्प ब्रश आहे तो खूप दिवस टिकतो, कारण तो रबरचा असतो. त्यामुळं काही आपल्याला इन्फेक्शन वगैरे पण काही नाही होत आणि इझिली आपल्या स्काल्पमध्ये जाऊन तो क्लीन करतो आणि आपले हेअर जे आहेत ते मस्त आणि छान होतात. जी डस्ट वगैरे असते ती सगळी निघून जाते, मस्त वाटायला लागतात आपले हेअर आणि जी दुर्गंधी येत असते ती स्टॉप होते. सो तुम्ही नक्की हे यूज करून बघा की स्काल्प हेअर ब्रश कुठल्याही तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग तुम्ही हे करू शकता. त्यानंतर येणारी दुर्गंधी म्हणजे जिथं आपल्या बॉडीमध्ये केस असतात तिथून डिपॉझिट व्हायला लागतो घाम आणि मग दुर्गंधी यायला लागते. अशा वेळेला एक तुम्ही करू शकता की सोपी आणि साधी म्हणजे वॅक्स करू शकता. दुसरं म्हणजे रेझरनी तुम्ही क्लीन करू शकता. पूर्ण बॉडीवर जिथे हेअर असतात तिथले क्लीन केले की तुमची ही दुर्गंधी यायला लागणार नाही. छान असं तुम्ही मस्त असं परफ्यूम मारा, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये येणारी जी दाहकता आहे आणि त्याच्यामुळे जो घाम येणार आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि फ्रेशपणे कॉन्फिडंटली तुम्ही जाऊ शकता. ह्या टिप्स तुम्ही वापरून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, तुम्ही त्या फॉलो करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा यूज झाला का, हे सगळं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो यस, थँक्यू.